रामकृष्ण हरी. मित्रांनो, तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला 46वां अभंगाचं निरूपण आज आपण पाहणार आहोत. भोवंडी सरिसे अवघे भोवतची दिसे, ठाई राहिल्या निश्चळ आहे अचली अचळ. एक हाकेचा कपाटी तेने आनिक नाद उठी, अभ्रे धावे शशी तुका म्हणे दुसरे भाषे. याचा सरळ अर्थ असा आहे की अंगाभोवती फिरलो आपण, आपल्या स्वतःभोवती फिरलो तर जगच आपल्या भोवती फिरतं असं आपल्याला वाटतं, पण ॲक्च्युली फिरत कोण असतो? आपण असतो. आपण स्थिर राहिल्यावर सगळे स्थिर व अचल दिसते. डोंगरी भागामध्ये डोंगरावर चढल्यानंतर आपण जर एखादी हाक दिली तर दऱ्याखोऱ्यातून त्याचे प्रतिसाद आपल्याला अनेक उठताना दिसतात. आकाशात ढग धावतात पण पाहणाऱ्याला मात्र चंद्र धावताना दिसतो. तुकाराम महाराज म्हणतात की पाहणाऱ्याला नेहमी दुसरेच भासतं. खूप सुंदर उदाहरणं दिलेली आहेत, पण ती का दिली याचा अर्थ आपल्याला निरूपणामध्ये समजून घ्यायचा. की जगातील माया भ्रम याचा उलगडा तुकाराम महाराजांनी भोवळ, हाक, चंद्र अशा उदाहरणांनी दिलेला आहे. की आपणाला जे दिसतं ते खरं नसतं, आपल्याला भास होतो. मग आता हा भास का होतो? तो मायेच्या आवरणामुळे आपल्याला होतो. माणूस काय होतं, ते मोहपाशात अडकतो आणि देवापासून दूर जातो. तो जर स्थिर अंतःकरणाने ध्यानधारणा करेल परमेश्वराची तर मायेची भोवळ नाहीशी होईल आणि त्याला खऱ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल. आता उदाहरणं पाहूया आपण. तुकारामाने काय म्हणले, अंगाभोवती फिरलं की जग फिरताना दिसतं. आता तुम्हाला हा अनुभव असेलच. आपण बसमधून चाललो तर आपल्याला आपण पुढं चाललो असं वाटत नाही. झाडं खिडकीतून पाहिलं तर खिडकीतून झाडं मागं पळताना दिसतं. ॲक्च्युली आपण पुढं पळत असतो पण आपल्याला झाडं मागं पळताना दिसतात. तसं गाडीकडे तुम्ही जर पाहिलं, जोरात गाडी जर असेल तर तिचं चाक जे फिरत असतं ते नेमकं उलट्या दिशेने फिरताना आपल्याला दिसतं. तुकाराम महाराज सांगतात की आपला संसारसुद्धा असाच आहे. आपलं घरदार, माझी मुलं, माझी बायको ही आपली आपली आपल्याला वाटतात, पण ती आपली नसतातच. तू जगात एकटा आला आहे, जाताना एकटाच जाणार. जीवन, हे घर, हे दार, हा पैसा, हे सगळं क्षणभंगुर आहे. हे इथं सोडून जायचं, हे काही बरोबर नेता येत नाही. मग त्यातून काय होतं? मग आनंद मिळतो का तुम्हाला? नाही मिळत. पैसा किती साठवला तरी आनंद काही मिळत नाही. किती दागिने केले तर बाई काही समाधानी नसते. किती साड्या घेतल्या तरी ती समाधानी नसते. तसंच पुरुषाचं की त्याला परत नवीन काहीतरी घ्यावं असं वाटतं. मोबाईलचं घ्या, एक मोबाईल घेतलं का असं वाटतं नाही तर जुना नवीन चांगला घ्यायला पाहिजे. माणूस समाधानी कशातच नसतो, तो धावत राहतो. फोनचा उपयोग काय? कॉल करणे आहे. मग तुला नवीन मॉडेल कशासाठी पाहिजे? पण समाधान नव्हतं पाहिजे मला. अजून चांगला फोन चालू आहे तर तो निम्म्या किमतीत भांगारात विकून टाकायचा आणि नवीन पैसे घालून घ्यायचं. हा जो प्रकार आहे तुकाराम महाराज त्याला मोह माया असं म्हणतात. खोट्या सुखासाठी, खोट्या आनंदासाठी मनुष्य जन्मभर धावतो आणि जे त्याचं अमूल्य जीवन आहे, मानवी जीवन दिलेलं, ते त्याचं संपून जातं. आपण आहे त्यात सुखी आहोत हे ज्याला वाटतं तशा अवस्थेचा तुकाराम महाराजचा अभंग आहे. माकडे मुठी धरिली फुटाणे, गुंतले ते नेणे हात तेथे. काय तो तयाचा लेखावा अन्याय, हीच देणे काय आपले ते. शुके नलिकेशी गोविले पाय, विसरोणी जाय पक्ष दोन्ही. तुका म्हणे एक ऐसे पशुजीव, न चले उपाय काही तेथे. माकडाला कसं पकडतात माहिती आहे का? की एक बारीक तोंडाच्या गाडग्यामध्ये पुरलेलं असतं, ते निघत नाही जागेवरून, त्याच्यामध्ये फुटाणे टाकतं. माकड आलं, माकडात पिल्लू आलं तर ते काय करतं, त्या बारक्या याच्यातून हात घालतं, फुटाणे घेतं. असं पकडलं की मूठ मोठी होते.
आपण असा हात निघून येतो तशी मूठ येत नाही. आणि मग तो पारधी त्याला पकडायला येतो, त्याला दिसतं पारधी येईल आपल्याला पकडेल, पण तो हात फुटाणे सोडून पळून जात नाही, तो फुटाण्याला धरून राहतो आणि त्याचा हात काही निघत नाही आणि पारधी जवळ येऊन त्याला पकडतो. माकड पकडला का गेला तर त्या फुटाण्याच्या मोहापायी पकडला गेला, त्याच्या जीवनाचा नाश झाला, तो गुलाम झाला. तीच गोष्ट पोपट कसे पकडतात, तर एक पोकळ नळीमध्ये दांडीवर एक पोकळ नळी घातलेली असते आणि त्या नळीच्या पुढं काहीतरी पेरू वगैरे खाद्यपदार्थ ठेवतात. पोपट येतात, त्या नळीवर बसतात, ती नळी गर्रकन फिरते आणि पोपट उलटा होतो. त्याच्या वजनाने नळी फिरते आणि पोपट उलटा होतो. आता पोपटाला पंख आहे, त्याला उडता येतं का नाही, येतं, पण त्याला असं वाटतं मी खाली पडेल, मी जर पाय सोडले तर काय होईल, खाली पडून आपटेल, जे मला पंख आहेत मी उडू शकतो हे ते विसरून जातो आणि जवळ पारधी येतो आणि त्या पोपटाला पकडतो. सेम माणसाचं तसंच आहे, तो त्या मोहापायी धावत राहतो. आपण त्याला जागा केले तरी त्याला पटत नाही, त्याला वाटतं माझ्यावर जळतात ते, मी घर घेतलं म्हणून याला वाईट वाटतं, मी गाडी घेतली म्हणून वाईट वाटतं. अरे बाबा तू गाडी घे, घर घे, पण त्याच्या मागं सगळं आयुष्य घालू नको. थोडासा देवधर्म कर, मनशांती लाभू दे. मृत्यूनंतर तुला परमेश्वराकडेच जायचं आहे, तर तिथं तुला काहीतरी हिशोब देता आलं पाहिजे ना, मी काय केलं तर 4 घरं घेतले, 2 गाड्या घेतल्या, पोराला शिकवलं, पोरगा आता विचारत नाही, बायको विचारत नाही, म्हातारपणी रडत. कालच एक व्हिडिओ पाहिला, मोठ्या उद्योगपतीचा आहे, तो सांगत होता की मी जेव्हा ऑफिसमधून घरी येतो तर माझं स्वागत फक्त माझे 2 कुत्रे करतात, उड्या मारतात, मला मिठी मारतात, त्यांना आनंद होतो. माझी बायको घराच्या बाहेर येत नाही खोलीतून आणि पोरं सोनाचं अजिबातच येत. माझं मीच जातो खोलीमध्ये आणि मग नोकराला सांगून जेवण मागून, बायको उठत नाही, पोरं. एवढी संपत्ती कमवली, तिचा उपयोग का? माणसाला त्याचं नश्वर समजलं पाहिजे की पैशाने माणसाला सुख मिळत नाहीत, ते अध्यात्माने सुख तुम्हाला मिळू शकतं. तुकाराम महाराज सांगतात, सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिसा आणि क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझ. सगळा जन्म वाया जातो आपण पैसे कमवण्यामध्ये, सुख कमवण्यामध्ये, पण आपल्याला त्याचा सुखप्राप्ती काही होत नाही. सुख पाहता जावा पाडे, दुःख पर्वत आवडे, हे काय ज्ञानेश्वर माऊली परत एक सांगतात, काय सायास करशी प्रपंच देशीशी, हरिसी न भजशी कवन्या गुणे. की आपल्याला देवधर्म करायला वेळच मिळत नाही, परमेश्वराचं नामस्मरण करायला, त्याचे आभार मानायला वेळच नाही, खूप बिझी. अरे का बिझी आहे? पैसे कमवत, पैसे कमवून काय करणार, सुख मिळणार, मिळतंय का? नाही मिळत. दुसरा मार्ग धरून पहा ना, नाही का, परमेश्वराला शरण जाऊन पहा. प्रत्येकाने मोहमायेतून आपण दूर करता आलं पाहिजे. आपल्याला नश्यत जीवनाचं ध्येय काय पाहिजे जीवनात? सुखशांती पाहिजे ना. सुखशांती मिळवण्याचा एकच मार्ग म्हणजे परमेश्वराला शरण जा. तुम्ही 50 रूमचं घर बांधलं आणि 10 मजल्याचे बंगले बांधले, शेवटी तुम्हाला 6 फुटाची जागा मिळणार. तुम्ही डनलपच्या गादीवर झोपा, सोन्याच्या पलंगावर झोपा, शेवटी तुम्हाला गवऱ्याच्या लाकडांवरच झोपायचं आहे, का सोन्याच्या पलंगावर जाळणार आहे नाही का. त्याच्यामुळे जर शेवट आपल्याला माहिती आहे तर त्याची जाणीव आपण ठेवली तर आपल्याला कोणत्या गोष्टीचे दुःख होत नाही. तुकाराम महाराज सांगतात, ते राऊळाशी जाता त्रास मानी मोठा. राऊळ म्हणजे मंदिरात जायचं आणि त्याला फार त्रासदायक वाटतं, मला वेळ नाही हो, पण आता काय फारच बायका पोरं मागं लागले म्हणून जातं. बैसता चोहटा आदरेस, तिथे गेला तरी त्याला असं वाटतं मला मान सन्मान द्यावा. न करी स्नान संध्या, न म्हणे राम राम, गुडगुडीचे प्रेम अहर्नशी. देव ब्राह्मणाशी जाईना शरण, दासीचे चरण वंदी भावे. सुगंध चंदन सांडून या मासी, बैसे दुर्गंधीशी अत्यादरे.
तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीना का रे राम राणा विसरस. तुकाराम महाराज चिडून किती बोलतो ते पहा, की अरे चांगलं कर्म सोडून वाईटाच्या मागे लागतो, सुगंध सोडून दुर्गंधाच्या मागे लागतो. कसं व्हायचं तुझं? तुला कसं आयुष्य संपत आलं तरी तुला भगवंताची जाणीव होत नाही. म्हणून हा भवभ्रमाचा मायेचा छेद आपण तोडला पाहिजे. परमेश्वरासाठी रोज वेळ काढला पाहिजे. प्रामाणिकपणेच राहिलं पाहिजे. म्हणजे आपोआप मन शांत होतं. परमेश्वराकडं आपल्याला वेळ दिला की आपल्या मनाला आपोआप शांती लाभते आणि अपार सुखाचा आनंद आपल्याला होतो. रामकृष्ण हरी.